बघा मित्रांनो, आता आपण असलद्यात पोहोचलो आणि आता ह्यो जो ट्रक येता ना बाहेर तुम्ही समोर बघू शकतास, तर तकडी ह्यो त्यांचो अकडी प्लॅन्ट हा पूर्णपणे सगळा पाणी वगैरे म्हणा खडी बिडीचा सामान सगळं ते अकडनं घेऊन येतं. त्या बघा या साईड का मोठो प्लॅन्ट हा. ही येता 5 सीटर मध्ये सियारा. आणि कसं होतं आमच्या तकडच्या देवगड मधल्यांचा पण काय प्रॉब्लेम होतो की रीलमध्ये म्हणजे मोठी वाटतं, रिअलमध्ये हा की नाही. पण रिअलमध्ये पण मित्रांनो हा मी त्याच्या बाजूक उभं होतोय. आपला जो कणकवलीचा काम होता तर कणकवलीचा काम झालेला असा आणि त्याच्यानंतर मी ही गाडी पार्क का लावलेलं आहे. तर माका दिसला श्री स्वामी समर्थ भोजनालय म्हणजे घरगुती खानावळ होती. तर म्हटलं चला आपण अनायशे इलाव ना तर यांची टेस्ट पण होत आणि जर तुम्ही कणकवली येतातच की हय खाऊ शकतास की नाही तर सांगितलं आतमध्ये गेलं एकदम घरगुतीच असं ह्या नाही का विचार सुरमई जेवण इलेलं असा. त्यांनी सांगितलं होतं आपल्या की जर छोटे फोडे असतील तर तुमका 2 मिळतील. त्याप्रमाणे आपल्याला 2 फोडी मिळाले प्लस कॉम्प्लिमेंटरी प्रॉन्स पण असत, गोलंबो असा. आता नाही का अशा लोकेशनवर इले सावली बिवलीत गाडी थांबवलेली दिसतात असतात तुमका. तर आपल्या गाडीमध्ये थोडंसं बदल होणारा तो काय आणि कशाक तो खूप मला गरजेचं वाटलो. कारण अजून एक मी हय होतंय तर तुमच्या फायद्यासाठी जेवढा काय असतं तेवढा मी तुमका डिटेल्स देतच असतंय. जर तुम्ही सेकंड हँड गाडी घेऊचो विचार तुमच्या मनात असतात आणि मनात एक प्रश्न असतात की काय की खयची गाडी घ्यायची कशी घ्यायची म्हणजे ती गाडी बाबा ॲक्सिडेंटल असा की का असा तो कशाक विकत असा हे जर प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुमका मी एक सांगतोय 1 पॉईंट म्हणून कणकवलीच्या जरा आधी तुमका एक ह्या मिळतला थंय तुम्ही येऊन थंय गाडीओ बघा. तुमच्यासमोर आता मी थंयच आहे. आता मी हय कशाक हय तर माझ्या मित्रांनो आता मी जस्ट घरात पोचतोय. आता श्रावणी मगाशी येऊन हा घेऊन गेला काय ते 2 पिशवे घेऊन गेला आणि आमच्या माणसान आधी पहिला खोलल्यान असताना आणि खाऊक बसलो असतो जाऊन बघतोय. नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवण यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो मागच्या तुम्ही बघितलास आपल्याकडचं म्हणजे देवगड ते शिरगावमधलं वयुंडे ते लिंगडा तिथे ह्या रस्त्याचा जर तुम्ही बघितलास अपडेट जबरदस्त काम चालू आहे, फास्टमध्ये काम चालू आहे. तर आता मी शिरगावमधनं जातो एक कुडाळाक आहे. तर आपल्या ह्या पुढे रस्त्याचं काय काम करूक सुरुवात केल्याने ह्या की नाही, कारण ह्या साईडचा व्हिडिओ मी तुमका अजून एकदा पण दाखवले नाही. त्याच्यामुळे चला आजच्या व्हिडिओ तुमका त्या बघूक मिळतला आणि तुमचं तर जास्त वेळ नाही एकदा डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करत आहे. श्रावणी बाटले पुंजाव किल्लं काय गाडी आहेत आणि काय तर हां बाबूचा गाड्या आहे. तर बघा मॉन्स्टर काकडी चालू केलं आहे, जरा कोल्ड स्टार्ट मारलेलो हा. आंघोळ केली नाही म्हणून चेहरा दाखवत नाही हा. तर चला जाऊया. आज माझ्यावर एक पाहुणं शिरगावचो दाखवते तुमका आतमध्ये. एक गोकू आपण हे लावलेलो असा आणि त्या साईड का वजिटा लावूचो आपण. तो वजिटा लावूक ना तो चिकटत नाही. तर चला सद्गुरूंका पाया पडून आपण आपल्या जर्नीक सुरुवात करूया. जय सद्गुरू गणपती बाप्पा मोरया. वहिनी असा आता आमच्या वहिनी काय आता ओरोशीत चालली हा काहीतरी हा दगडी. चल गो बघ लाव चेहरो बघ लाव फोन कर इलस की. तर चला आज यांची बैठक चालू. आपण बाबू घराकडे असल्यामुळे ना ते का जय सद्गुरू बाबू घराकडे असल्यामुळे आई येत 9 वाजता. त्याच्यानंतर ह्या जायत बैठकी. अपडेट म्हणजे शिरगावचा जो आतलो रस्तो पण होता बघा खडी बिडी येऊन पडलेली असा. आतलो जो रस्तो हा तो आता परत रिन्युएट होता. आता आपण हिला वेशीवर इला अगदी चाळ्यापर्यंत तरी काय खायचा कामाची काय सुरुवात नाही आहे. म्हणजे साईड का काय तोडणं बिडणं वगैरे असा काय नाही आहे. तर पुढे बघूया काय जर केल्याने असं तर तुमका नक्की दाखवतोय. गरज ना शिरगाव ते नांदगाव करूची होती रस्त्याची, कारण अकडनं एकदमच असं वळणा बिळणं. आता हे बघा ह्योच विषय ट्रक आणि एसटी समोरासमोर इली आहेत. मी जरा मागे घेते कारण एसटीचो जो टर्न असा तो कसो बाहेर ना मारतली एसटी, त्याच्यामुळे ते 2 गाड्या पास होत नाही. त्याच्यामुळे या रुंदीकरणाची गरज. आपण पहिली खरी गरज नांदगाव ते शिरगाव होती, तो अधिक पट्टो करू गयो होतो. बघा आता सुटलो एसटी येत. मोंडकवाडी देवगड
रस्त्याचं पाणी मारूक चालले वाटतं धूळ उडताना. तर मित्रांनो ही जे सगळं येताना सामान असलद्यात त्यांनी मोठं प्लॅन्ट उभं केला नाही आणि थैनाचा सगळा सामान हा तर सगळीकडे फोंडा साईड का पण आणि ह्या साईड का पण पुरवला जाता. आणि ह्यो जो टर्को हा तो याचो चिरे घेऊन चाललो आता कोल्हापुरात. बघा मित्रांनो आता आपण असलद्यात पोहोचलो आणि आता ह्यो जो ट्रक येता ना बाहेर तुम्ही समोर बघू शकतास तर तकडी ह्यो त्यांचं अकडी प्लॅन्ट हा पूर्णपणे. सगळा पाणी वगैरे म्हणा खडी बिडीचा सामान सगळं ते अकडनं घेऊन येतं त्या बघा या साईड का मोठो प्लॅन्ट हा. तर अकडी बघूया काय केलं नाही काय असल त्यापर्यंत तरी काय कशात काय नाही हा म्हणजे बाबा जागा साफ करून घेणं किंवा कायच नाही हा. साईड का बघा अकडे ह्या साईड का ना उजव्या साईड का डोंगराच्या साईड का जरा साफ करून घेतलेलं दिसता. तिथे ही झाडा बिडा तोडतलेच आणि या डोंगर पण त्यांना थोडंसं खदाचो लागतलो. जरा रुंद करून घेतलेला तर साफसफाई करून घेतले नाही बाकी अजून काय नाही. झाडा बिडा तोडूची तशीच. तर मित्रांनो बघितलंच आपण ओरस काय होता आपल्या सफारीचा काहीतरी काम असा आणि आपण हई लावणीची आता सगळी एकदम ट्रेंडिंग का चाललेली जी गाडी असा ती म्हणजे खायची ती म्हणजे सिरिया. तर सिरिया बघूया आपण टाटाची सिरिया आणि ती पण एकदम ते आयकॉनिक कलरमध्ये असा येल्लो कलरमध्ये. तर ती आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्याच्याबद्दल बघूया काहीतरी माहिती घेऊया कारण आपल्यासारखे म्हणजे आपण आता हे राहतो कोकणात राहतो आणि कोकणातले रस्ते ह्या बी तुमका माहीत आपल्या गाडी कशी होई दणकट होई आणि दणकट गाडी कमी किमतीत आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये टाटाची जरी असली तरी टाटाची खयच्याही शोरूमपेक्षा तुमका जर एकदम व्यवस्थित रेटमध्ये आणि व्यवस्थित डिस्काउंट प्राईसमध्ये गाडी हवी असतात ना तर तुम्ही बघा हई येऊचा तुमका ओरसच्या पुढे इलाज की हा मिळतला. तर ते आपण जाऊया आणि आतमध्ये गाडी चेक करूया. समोर तुम्ही बघू शकतास काचीतनं तर दिसता तर गाडी कशी आहे काय आहे तर सगळं आपण आतमध्ये जाऊन बघूया. सियारा आणि कसं होतं आमच्या तिकडच्या देवगडमधल्यांचो पण काय प्रॉब्लेम होतो की रीलमध्ये म्हणजे मोठी वाटतं रिअलमध्ये हा की नाही पण रिअलमध्ये पण मित्रांनो हा मी त्याच्या बाजूक उभं राहतो आहे. माझी उंची बघा माझ्या हायटेडच जाते बघा बघू शकतास उंची म्हणजे तो एक डाऊट तुमचं क्लिअर होईल म्हणजे रीलमध्ये जशी मोठी वाटतं तशीच ती मोठी असा. आता ह्यांचा असा ना ह्या टॉप मॉडेल असा गातून दाखवत आहे. तीन स्क्रीन दिलेले आहेत एकटा इन्फोटेनमेंट सिस्टीम तकडी दिलेली आहे म्हणजे को पॅसेंजर का जी असा. आता ही मेमरी फंक्शन सीट ह्या झाली म्हणजे आता त्यांनी दार बंद केलं आहे ना तेव्हा माझी सीट आपोआप पुढे येईल आणि व्हेंटिलेशन सीट होती बघा सीट मागे गेली व्हेंटिलेशन सीट होते का. तो स्लायडेबल असा पुढे आणि ही मॅन्युअल असा ही बघा मॅन्युअल गाडी असा ही व्हेरियंटमध्ये आपण बसलेले आहोत. गोष्ट म्हणजे ह्यांचा नंबर मी देतले ह्या गाडीबद्दल काय पण इन्फॉर्मेशन हवी असा त्याचा रेट किती आहे खायच्या मॉडेलचा किती आहे पहिलो रेट विचारायचो नंतर त्यांच्याकडनं डिस्काउंट पण घ्यायचा आणि वेटिंग जरी असली जास्त तरी तुमका लवकरात लवकर गाडी द्यायचा प्रयत्न राकेश साहेब करतील. काय राकेश साहेब जरा आमचे सबस्क्रायबर कोण असतील आमचे देवगडवाले सिंधुदुर्गातले जरा त्यांना लवकरात लवकर गाडी मिळात. तर चावी काय वेगळी काढल्यानी या लॉक बूट म्हणजे तेच फक्त चावीची ह्या वेगळा जरा
डिझाईन वेगळी आहे. तरी पण राकेश साहेब साधारण ना काय वेटिंग चालू आहे याची? तरी आता सध्या 2 महिन्याचा वेटिंग असा, पण 2 महिन्याचा. तरी पण किती गाडी अंदाजे? तरी आता नाही म्हटलं तरी 70,000चा ऑलरेडी बुकिंग होताच. 70,000 बरोबर. 70,000. तर राकेश साहेब सांगतात 70,000चा आणि मिनिमम 2 महिने. पण तुमका जर गाडी हवी असं तुम्ही बुक करा, लवकरात लवकर देऊचा आम्ही प्रयत्न करूया. पण जबरदस्त गाडी आहे, म्हणजे जशी रीलमध्ये वाटतं तर रिअलमध्ये तर त्याच्यापेक्षा भारी आहे. तर तुमका मी आता दाखवतोयच. स्टार्ट करूया. ह्या ना ते बघा 3 स्क्रीन आहेत. ही फक्त को पॅसेंजरसाठी ना, म्हणजे व्हिडिओ वगैरे काय बघूचे असतील ते. तर हे आपले जे 2 मेन हे आहेत. तर आता क्लच दाबून आपण एक स्टार्टर मारूया. वेळ घेता की हां हां त्याच्यामुळे असं काहीतरी सेफ्टी रिझन असत त्याचं. आणि ह्या गाडीचं एक वैशिष्ट्य, तुम्ही जर सगळे सीट बेल्ट लावलेले नसतात तर गाडी तुमची पुढे जाणार नाही. म्हणजे मागचे जे रिअर टायर आहेत ते लॉक होतात, त्याच्यामुळे तुमची गाडी सगळे सीट बेल्ट लावू काय, त्याच्या सेफ्टीसाठी एक चांगली गोष्ट आहे. तुमका एक दरवाजा बंद करून नंतर त्याची पुढची लाईटिंग वगैरे आपण सगळं दाखवूया. आणि खयची टाटाची गाडी हवी असतात तर ह्यांचा नंबर देतं, ह्यांका काय ती पिढा करा यांची फोन करून. पण बाकी एवढंही सांगतं, हय गाडी घ्यायचं कारण म्हणजे काय, तुमचं जो आफ्टर सेल सर्व्हिस ती खूप महत्त्वाची असते. आणि ती मी इल्यापासून आता मी 4थी का 5वी वेळा जो अनुभव आहे ना, गाडी आपण विकत घेतल्यानंतर काय काय जण हात वर करतात असे पण वागतात, असं नाही. एकदम शांतपणे आणि एकदम जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो समजून घेतात. आणि त्याच्यामुळे मी हय येतो. नाही तर आमका दुसरे ऑप्शन पण आहेत, पण हय आम्ही जवळ कशा घेतो लांब एवढ्या, तर ह्यांच्यासाठी. कारण आपल्या सर्व्हिस महत्त्वाची आहे. माझी सीट बघा पुढे जातेली आपोआप, सगळे दरवाजे बंद झाले की. आणि मेमरी फंक्शनल सीट असा. तर आता बघूया चालू होता काय. हां तर ही बघा गाडी चालू झालेली असा. परत एकदा क्रॉस चेक करूया. आयला नवीन गाडी असा. तर मेमरी फंक्शनल आणि हे बघा व्हेंटिलेशनचा हय दिलेला असा. आता ह्याच्यातनं हवा योग सुरुवात होईल. आणि ऑटो डिमिंग असा तुम्ही बघू शकता. आणि हे बघा हे आहे ना हवा योग सुरुवात झालेली असा. तर आता आपण सीट जरा पुढे घेऊया. आणि जबरदस्त असा म्हणजे भारीच वाटतं. ह्या काय अजून आपल्याला काय समजत नाही, कारण माझ्या गाडीत असा काय नाही हा विषय. तर बरेच काय नाही काय ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. आणि टच रिस्पॉन्स जो आहे ना तो जबरदस्तच आहे. म्हणजे आता टाटा ह्याच्यामध्ये ना बरीच सुधारणा केलेली असा. आणि जो आपल्या गाडीमध्ये मिसिंग फीचर आहे, तुम्ही टायर प्रेशर मॉनिटर बघू शकतास, तो पण त्याच्यामध्ये असा. आणि गाडी मागे बघा 5 सीटर गाडी असा मागची बघू शकतास तुम्ही. आणि आपण एक सनरूफ तुमका ओपन करून दाखवूया. या 1 टचवर सनशेड आहे त्याची, ती मागेच आहेत. म्हणजे ज्याच्या कोणाच्या मनात जर हॅरियर म्हणा किंवा आपली क्रेटा, अरे खूप मोठा सनरूफ आहे, हॅरियर क्रेटा घ्यायचा जर विचार असाल तर त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा येवा आणि ही गाडी चेक करा, जेणेकरून तुमचा विचार ह्या गाडीक बघितल्या बदलतलो. ह्याच्यामध्ये एक आयकॉनिक कलर येल्लो एक येता आणि रेड एक येता. मी काय ॲड करत नाही आहे, पण जो जेन्युइन रिव्ह्यू आहे म्हणजे तुमचे काही 4 पैसे वाचतील ह्या सांगूचा माझा काम असा. स्टील म्हणजे एकदम लक्झरी फील येतं बघा. आणि बसल्यावर पण असं वाटतं ना एकदम. आणि सगळा मेमरी फंक्शन म्हणजे सीट वर होणार खाली होणार सगळा ह्याच्यातच आहे. जबरदस्त फिलिंग. आता आपण याची बटणं काही कळत काय समजत नाही. हां AC लावूया. AC ऑन झालेलो आहे. ACचं ह्या इलेलं याचा आता हॉर्न एकदा चेक करूया. हॉर्न याचं आधीच असं हॉर्न दिलेलो आहे. टेरेनात म्हणजे जे काय मोड, स्नो मोड म्हणा काय म्हणा, रफ मोड, तर सगळा दिलेला. बूट ओपनिंगचा बटन आकडे दिलेला. ओव्हरऑल तुमका सांगते गाडी एक नंबर आहे. ज्यांची 5 सीटर ज्यांका गाडी घेऊची आहे ना त्यांनी नक्कीच येवा. आणि एका मालवणी माणूस पण आता टाटा गाडी एकदम त्याका पण वाटक आहे की आपल्या लोकांका पण चांगली धनकड गाडी होई असत ना, तर तुम्ही नक्कीच तुमका जर 5 सीटरची गरज आहे ना तर तुम्ही नक्कीच ही गाडी या करा. तर मी इंजिन बंद करतोय, उगाच चालू नको. इंजिन बंद करूया आणि जाऊया सेकंड रोसाठी. आता सगळे बहुतेक आता हे बघा ह्याचा हय हा मी हय शोधी होतोय, पण यांनी हय पण जागा व्यवस्थित दिलेली आहे. सगळे पॉवर विंडो आहेत. आणि पार्किंग ब्रेक ऑटोमॅटिक दिलं, ऑटो होल्ड दिलेलो असा. आणि हो लंबर सपोर्ट पण चांगलो. आणि ह्याचो डॅशबोर्ड खाया, डॅशबोर्ड बघा, डॅशबोर्डमध्ये लाईट पण दिलेली असा. आणि ह्या ऑन ऑफ असा असताना काहीतरी विषयाचो. तर या कस्टमर इलेत बघू, कस्टमर का गाडी बघून देत. जसं मी आता ओपन केलं तशी सीट माझी मागे झाली.
आता आपण रिअरमध्ये बघूया काय स्पेस असं त्या कस्टमर इलेत बघू. आणि गाडी ही आवडतेच. आणि यांनी आता ह्यामध्ये ना सनशेड हे केलेले आहेत बघू शकतास. म्हणजे बाहेरनं तुमका काय पडदे बिडदे लावायची गरज नाही आहे मागच्या लोकांका. आणि बऱ्यापैकी हायटेड गाडी असा. आणि ह्याचो जो ह्यो हा सनरूफ तुम्ही बघू शकता कितपर्यंत पूर्ण मागेपर्यंत. आता माझी एक हाईट आहे ना ती 5.5 फूट असा. डोअर ओपनिंग पण वाईड आहे खूप. आता 5.5 प्लस माझी हाईट आणि मी बसलोय बघा कसं माझ्यावरती किती जागा आहे ती बघा शिल्लक. मी डोक्याला माझा हेड स्पेस बघू शकतास वरती. ग्रॅब हँडल आहे असं. फक्त इंटेरियर ह्याचो व्हाईटमध्ये असा. आपण गावात गाडी चालवताना तुमका पण इझी टू क्लीन असा. त्याच्यामध्ये पण काय प्रॉब्लेम नाही. पॉकेट साईड पॉकेट ह्याचे पॉकेट. आणि जो मागचो रिअर AC वेंट दिलेला तो आहे मध्ये दिलेलो असा. आणि 65 वॉटचो टाईप Cचे चार्जर दोन्ही दिलेले आहेत. मोबाईल होल्ड करूसाठी पण ह्या दिलेला. आय थिंक ही सीट पुढे आय थिंक जास्त रिक्लाईन केलेली असा सीट. काय बटाना काय माहिती. पण थोडीफार ही रिक्लाईन सीट आहे. तुम्ही बघू शकतास मी मागेपर्यंत झालं आहे. माझं डोक्या व्यवस्थित टेकतं. आणि मधल्या सीट का पण त्यांनी हेडरेस्ट दिलेला असा. चावी गाडीतच हां ती काढा हवी तर. ह्यो विषय पूर्णपणे मोठा बघा. म्हणजे जो आपल्या सफारीमध्ये कसे असतात सीट आहेत ना त्याच्यामुळे मागेपर्यंत जाता. पण 5 सीट असल्यामुळे ह्यो तुमका हयतागत व्ह्यू मिळतो जेव्हा आपण सनशेड ओपन करतलो ना तेव्हा. आता आहे ना जाऊया याचा बूट स्पेस चेक करूया. बॉटल होल्डर अम्ब्रेला होल्डर दिलेले आहेत साईड का. ऑटोमॅटिक हा पण तो चावी गाडी चालू असताना होता की कसा होता काय माहिती. ह्या गाडीची चावी चालू असतानाच होता काय हो. ह्यो जो ओपन होता ना तो गाडीची चावी चालू असताना होता की बंदमध्ये पण होता. म्हणजे आपण असो ह्या करत होतो सेन्सरवाला. चालू असतानाच होता ना. तर बूट स्पेस ओपन करतात. हां या बघा. म्हणजे तुमका काय वरती करूची गरज नाही. आणि खाली करताना पण याक बटाना त्याच्यामुळे तुमचे जास्तीत जास्त कष्ट वाचतले. आणि बूट स्पेस पण बऱ्यापैकी मजबूत असा. आंब्याचे बॉक्स बिक्स टाकून तुम्ही नेऊ शकतास बऱ्यापैकी. आणि या बघा हे बटन दिलेला बंद करूसाठी. तर आय थिंक एकदा प्रेस केल्यानंतर बाजूक राहा पाया. तर ही सिस्टीम बरी आहे बघू शकतास. आणि ह्याचे काय जे डिटेल काय जे असतील तुमका मी एक नंबर शेअर करते त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सगळ्या गाडीचे डिटेल्स प्लस वेटिंग प्लस प्राईस काय बसतली ती तुमका मी सांगेन. पाठी पण आय थिंक 2 सेन्सर दिलेले आहेत. पुढे पण असतले. आणि ही आय थिंक ॲडास मॉडेल असतला ना. लेवल 2चा ॲडास आहे म्हणजे तुमका ह्याच्यामध्ये मिळतला. तर आता ह्याची लोकेशन सांगा ना. आपल्या ह्या शॉपची लोकेशन नक्की खय असा ही. पालो पेट्रोल पंप नजीक ओरोस उमरवाडा. आणि तुमका तरी नाही समजली तर ह्या साहेबांचा नंबर आम्ही ते टाकता. हे तुमका डायरेक्ट लोकेशन पण पाठवू शकतो. माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स मी सांगतो आहे आतापर्यंत टाटाचो चांगलोचा. प्लस गाडी दणकटा आणि गाडी रीलपेक्षा रिअलमध्ये जबरदस्त वाटता. त्याच्यामुळे नक्की एकदा कॉल करा आणि तुमची बुकिंग करा. माझं याच्यात पर्सनली फायदो काय नाही पण तुमचे 4 पैसे काही वाचतील तर आम्ही तुमका सांगतलं आहे. तर चला व्हिडिओ करीत जाऊन माझी गाडी लेट देशाल नाही तर. लाईट बंद होते. ही समोरची कनेक्टिंग DRL तशीच मागे पण कनेक्टिंग LED टेल लाईट. तर बघू शकतास. आणि हे ॲडासमध्ये तुमका ॲडास नको असं तरी पण मिळू शकतं ना. हां म्हणजे असं काय कंपल्सेशन नाही की ॲडास प्रत्येक गाडीत मिळतेला. ॲडव्हेंचर प्लसपासून ॲडास चालू होता ना. हां म्हणजे प्युअर प्लस ह्याच्यात पण हां ॲडव्हेंचर प्लस जी मॉडेल आहे त्याला त्याची तुम्ही नेटवर किंमत चेक करा. नंतर राकेश साहेबांका फोन करा. काय जर असतात तर बघून घेतील. जर तुमका ॲडास नको असतात तर तुमका मिळतील ॲडास नको असलेली पण गाडी. पण त्याच्यामध्ये ह्या येतला सनरूफ वगैरे सगळं येतं ना. ह्याच्यात बेस मॉडेलमध्ये पण ना बरेच फीचर आहेत. आपण एकदा चेक करा. गाडी चालू केल्याने आता आवाज बघू शकतास तुम्ही. तर हेडलाईट लावूक सांगितलं आहे. नाही ना हां फॉग लाईट. तर ही बघू शकता ही हेडलाईट असा. आणि हे आता बघा हे इंडिकेटर तुमचे असे पेटले. तर आता या सगळ्यांना अर्धा स्क्रीनवर दिलेला आणि अर्धा बटनांवर दिलेला असा. त्याच्यामुळे नवीन गाडी असल्यामुळे
हे बघा, हे आता फॉग लाईट पेटलेले आहेत, हेडलाईट पेटले, सगळे गाडीचे लाईटी चालू आहेत, तुम्ही बघू शकता. आणि रात्रीचा एक्सपिरियन्स खूप भारी वाटतो जेव्हा ही गाडी पास होतेली तेव्हा, तर मस्त वाटतं. गाडी काढतात काय बाहेर? नाही अप्पर डिप्पर. हां हे बघा, बघू जेव्हा अप्पर होतो आता, हे बघा आय थ्रो बरोबर रात्रीसाठी तुमका मस्तच हा. आपला जा कणकवलीचा काम होता तर कणकवलीचा काम झालेला असा, आणि त्याच्यानंतर मी ही गाडी पार्क का लावलेलं आहे. तर माका दिसला श्री स्वामी समर्थ भोजनालय म्हणजे घरगुती खानावळ होती, तर म्हटलं चला आपण अनायशे इलाव ना, तर यांची टेस्ट पण होत. आणि जर तुम्ही कणकवली येतातच की हय खाऊ शकतास की नाही तर सांगितलं, आतमध्ये गेलं एकदम घरगुतीच असं ह्या नाही का विचारले श्री स्वामी समर्थ खानावळ असा. तर आपण सुरमई थाळी सांगितलं, तर येऊन दे त्याची टेस्ट वगैरे काय असतात ती मी तुमका सांगतो आहे. आपण ऑर्डर दिलेली असा, आणि तुम्ही हे रेट बघू शकतास, रेट एकदम रिजनेबल आहेत. सौंदाळा थाळी 180, बांगडा 160, बोंबील 180, कोलंबी जेवण 200, चिकन जेवण 170, सुळे असतात ना ते 200 रुपये, आणि सुरमई 220 रुपये. तर ती एकदा येऊन दे, आपण आयसोलेट टेस्ट करूया कशी वाटतं काय वाटतं, तर सगळ्या तुमच्या मी कमेंटमध्ये सांगतो. बघा सुरमई जेवण इलेलं असा, त्यांनी सांगितलं नाही सुद्धा आपल्या की जर छोटे फोडे असतील तर तुमका 2 मिळतील, त्याप्रमाणे आपल्याला 2 फोडी मिळाले, प्लस कॉम्प्लिमेंटरी प्रॉन्स पण असत, कोलंबो असा, कोशिंबीर असा, ककडी, कांदो, लिंबू, आणि ही चटणीमध्ये पण एक माशाची फोड दिसता कसली तरी, आपली सगळ्यांची आवडती सोलकडी असा. तर चला जेवूया आणि तुमका सांगते की नक्की हैसुली टेस्ट कशी आहे. आपण देवगडमधले तर टेस्ट बरेच बघितले आहेत, तर तुमका हैसुली टेस्ट दाखवते कशी आहे ती. कॅमेरा धरू कोण नाही आहे, त्याच्यामुळे मी अशीच शूटिंग करतो आहे, जरा समजावून घ्यावा. ही पहिली सुरमई अशीच खाऊन बघूया, गरम गरम असा, कुरकुरीत पण वाटता. ते बघा हे असं तुकडो काढलेलो असा, गरम गरम असा भाजला तरी चालत, पण तुमका टेस्ट दाखवतो आहे. बऱ्या सार बघूया कसा केल्याने आता. ओव्हरऑल मस्त. सोलकडीची टेस्ट पण आपण जशी घराकडे बनवतो तशीच असा. तर चला ह्या मी पस्त करून घेतो आहे. तुम्ही जर अकडी येतास तर तुमका एक ओव्हरऑल रिकमेंडेशन सांगतो, तुम्ही हे थांबू शकतास, येऊ शकतास, जेवू शकतास. रेट पण रिजनेबल आहेत आणि टेस्ट भारी आणि क्वांटिटी जबरदस्त आहे. चला जेवतो आहे आणि बाकीचं काय काम करू आता तुमका दाखवतो आहे. जेवण वगैरे मस्त भरपेट जेवलं आहे, परत कोशिंबीर घेतलं आहे, परत कांदो घेतलं आहे, परत सोलकडी घेतलं आहे. पण टेस्ट होती म्हणजे जो रेट होतो 220 त्याच्यामध्ये त्यांनी अजिबात काय वाढवलं नाही, आणि टेस्ट एवढी अप्रतिम, सोलकडीची टेस्ट एवढी अप्रतिम, बरा वाटला. आणि हो प्रमोशनल व्हिडिओ काय नाही ह्या बघा, LIC ऑफिस असा हायवेचा, त्या LIC ऑफिसमध्ये गेलो आहे, माका ते पार्किंग मिळालं नाही, मी गाडी थांबवलं आहे, आणि गाडी थांबवताना उतारताना मी अकडी बघलं श्री स्वामी समर्थ भोजनालय, स्वामींचं चित्र होता म्हणून गेलो आहे आतमध्ये, ऑर्डर केलं आहे. जेव्हा पहिलो घास खाल्लं आहे तर म्हटला व्यवस्थित दिला आपण, आपले पैसे काही फुकट गेलेले नाही आहेत. जर तुम्ही कणकवली फेरी मारतात आणि तुमका भूक लागलेली असं आणि कमीमध्ये जास्त क्वांटिटी प्लस मस्त टेस्ट, ओरिजिनल आपल्या घरची टेस्ट जर खाऊची असत नक्की एकदा भेट द्यावा. या बघा ॲड्रेस आणि त्यांचा नंबर वगैरे सगळा आहे असा. चला आपला आता आणि एक काम आता करून घेऊया. आता नाही का अशा लोकेशनवर येईल, सावली बिवलीत गाडी थांबवलेली दिसतात असं तुमका, तर आपल्या गाडीमध्ये थोडंसं बदल होणारा, तो काय आणि कशाक तो खूप मला गरजेचं वाटलो. तर तुमच्यापासून ह्या करूचा काय, तर ह्याच्यामध्ये फिल्मिंग होता, काचिंका फिल्मिंग होता, पण आता ह्यावेळी आपण पूर्ण डार्क ब्लॅक करणार नाही. तर ह्यावेळी जे गव्हर्नमेंट अप्रूव्ड हत जो त्यांचं रूल टाकलेलो हा RTOन ह्याच्यावर की साईडचे काची 50%, मागची आणि समोरची 30%, तर आपण अगदी गव्हर्नमेंट रूल फॉलो करून ते आता आपण ग्लास बसून घेतं, हे फिल्मिंग बसून घेतला. कारण तुमका सांगते काय काय विषय होता तो, तू म्हणता पडदे आपण लावू, पण पडद्यांचा पण विषय काय होता माहिती आहे, गरमी थांबत नाही, काचेतनं आरपारनं गरमी येतं आणि AC तेवढं इफेक्ट करत नाही. मग त्या गोष्टीसाठी म्हणून ना फॅमिली जेव्हा असताना आपली तेव्हा ह्या होता. आता विषय कसं, माझा विषय तुमका पट्टा का बघा, यांका मंत्र्यांच्या गाडी यांचे काळे काची चालतात. आता साधारण सामान्य माणूस काय एवढा आतमधनं नेतलो हा,
तो पण विषय. बाकी ठीक आहे, तुमचं प्रोटोकॉल हा मस्त हा चांगलो हा, पण जर सगळ्यांका नियम सारखे ठेवा ना, मंत्र्यांका जर ठेवताच तुम्ही पूर्ण झेड ब्लॅक, मग बाकीच्यांका कशाक नाही. तर ह्यो पण एक विषय होता. पण आपण त्यांच्या अगेन्स्ट जाऊचा नाही आपल्या का, म्हणजे आपल्या सरकारचे जे रूल आहेत त्यांच्या अगेन्स्ट जाऊचा नाही. तर 50% आपण साईडने करतलाव, समोरची आणि मागची 30%. ती पण मी समोरची जरा लावून बघतले की आपल्या ड्रायव्हिंगमध्ये काय प्रॉब्लेम होता नाही. तर तो विषयात आता येतं. मी मागची जी फिल्मिंग केलेलं आहे मस्त 1 नंबर झालेली, 1 नंबर काम. आणि त्यांच्याकडेच त्याच काकांकडे आपण आता परत फिल्मिंग करता. एवढ्या लांब येऊचा काम त्यांका आता ह्या गाडीसाठी ना, सफारीसाठी 3 तास लागतले. म्हणजे तुम्ही विचार करा, ओढून काढणार 1 तासात ओढून काढता, पण 3 तास कशासाठी लागतं, कामाची क्वालिटी असा. तर ते काका येऊन दे, त्यांचा पण नंबर मी तुमका डिस्क्रिप्शनमध्ये या देतलं आहे. बघू शकतास पूर्ण ट्रान्सपरंट काची आहेत. पुढच्या काचेचा विषय नाही, पुढची काच अशीच असतली ट्रान्सपरंट असा. तर अजून कोणी श्रावणी संगीत या चॅनल का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. काका हात दाखवा, तुमचा नंबर सांगा. 98924 66845. ह्यो मी तुमका लिहून पण खाली टाकतोय. जर तुमका काम चांगला वय असत ना तर या काकांका फोन करायचो आणि फिल्मिंग करून घ्यायची. आता आपण पूर्ण जे सरकार मान्य साईडने 50%, समोर मागे 30%. बसून घेऊया. पण शेवटी त्यांच्यावर आहे, त्यांनी मानलंय तर मानलं, नाही तर काय ते पैसे मागतातच, ती गोष्ट वेगळी. पण आपण आपल्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी, कारण गरम भरपूर होता त्याच्यामुळे आता ही फिल्मिंग करतो. आपलं काम चालू केल्याने असा. तर आता बघूया, 2 वाजलेत आमका कधीपर्यंत मोकळे. पण काकांचा असा नाही ओढून काढणं किंवा ह्यो विषय ना. 4 वाजण्यामध्ये 2 तास तरी होय, 3 तास तरी होय, 2 तास 3 तास होय. पण ताच आवडता आपल्याला, आमका ओढून कामच नको, व्यवस्थितच काम होया, म्हणून आम्ही देवगडसून हईला. हीच गोष्ट आहे. तर होऊन दे, काकांचा पूर्ण होऊन दे, त्याच्यानंतर आपण बघूया. दिवसात 2 गाड्या फक्त, जास्त नाही. त्याच्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कारण डायरेक्ट इलाज तर जरा प्रॉब्लेम होईल. कॉन्टॅक्ट करून यावा. हो, पण फोन उचलतील, तुमका सांगतील कधी येऊचा काय नाही. तर आणि समजा तुम्ही जर देवगड का असा, त्या साईड का असा, 2-3 गाडी असले ना तर काका थंय पण येतात. तो काय जो त्यांचा पेट्रोलचा खर्च तो दिलास की तुमचं काम थंय पण होऊन जाईल. कारण अजून एक मी हय होतंय, तर तुमच्या फायद्यासाठी जेवढा काय असतात तेवढा मी तुमका डिटेल्स देतच असतंय. जर तुम्ही सेकंड हँड गाडी घेऊचो विचार तुमच्या मनात असतात आणि मनात एक प्रश्न असतात की काय की खयची गाडी घ्यायची, कशी घ्यायची, म्हणजे ती गाडी बाबा ॲक्सिडेंटल असा की का असा, तो कशाक विकत असा, हे जर प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुमका मी एक सांगतोय. 1 पॉईंट म्हणून कणकवलीच्या जरा आधी तुमका एक ह्या मिळतला, थंय तुम्ही येऊन थंय गाडीओ बघा. तुमच्यासमोर आता मी थंयच आहे. आता मी हय कशाक हय तर माझ्या गाडीचा फिल्मिंग होता तर हयच होता, म्हणजे ह्यांच्याकडे नाही, एक काका इले ते हय करतात फिल्मिंग. तर मी यांचे ओव्हरऑल गाडी बघितलं आहे, चेक केलं आहे, माका स्वतः पर्सनली बरे वाटले. कसे येतात सगळी माहिती काढले, हे कंपनीतनं गाडी उचलतात, सगळ्या कंपनी फिटेड असता. त्याच्यामध्ये सगळा रेकॉर्ड म्हणजे किती चालली, काय चालली, सर्व्हिसिंग किती झाला, काय ड्यू झाला, तर सगळं चेक केलेलं असतं. तर तुमका खय येऊचा आता तुमका मी डिटेल देत आहे. तर या बघा 1 पॉईंट असा. आणि हय तुमका बरेच व्हरायटी बघूक मिळतले, पेट्रोल, CNG, अगदी 2012 मॉडेलपासून ते 2021, 22, 23, 24ची पण गाडी तुमका हय अवेलेबल मिळतले. आणि हे कंपनीकडनं घेतलेले गाडी असत. ओमनी वगैरे पण असा, एक ओमनिया वॅगेनार असा, अर्टिगा असा, इको असा, आपली अल्टो असा. वन पॉईंट असा, कार मॉल, राजू परुळेकर, नंबर दिलेलो असा. डिटेल्स काय हवे असतील त्यांना फोन करा, तुमका याच्यावर ॲड करतले. त्यांचा जो ग्रुप असा त्याच्यावर ॲड करता. आता आपली पुढची काच होता 30% डार्क, 70% विजिबल. तर साईडचे लावून झालेले आहेत, बघू शकतास तुम्ही. आता व्हिडिओत तुमका वाटत, पण तसं काही जास्त फरक वाटत नाही, पण गाडी कूल राहतली. कामाची फिनिश बघू शकतास तुम्ही. आता 2 तास होऊन गेले नाही हो, 2 तास होऊन गेले. आतमधली तुमका दाखवतो, हे बघा. म्हणजे जी लावूची पद्धत आहे ती पद्धत बघा तुम्ही, तुमका खयच मध्ये काय दिसतलं नाही. हां काका, ह्या काम चालू असताना तुमका किती वर्ष आली ह्या काम करतास तुम्ही? 35 वर्षाचा अनुभव आणि काय तुमका याच्या पुढे सांगूची गरज नाही. आता 2 तास होऊन गेले आणि माझ्यामध्ये अर्धो अधिक तास लागतलो, 1 तास. मग तुम्ही विचार करू शकतास.
ते बघा आता वाजलेत 5 आणि पुढचीनी बाकीचे सगळे काचे धरून आपल्याक वेळ लागलो 3 तास बरोबर. मग त्यांनी जेवढं सांगितलं नाही पुढची काच कशा केली माहिती समोरनं जे गाड्यांचे रात्री लाईटी येतात त्यांचा रिफ्लेक्शन म्हणा, पण पुढची काच एकदमच म्हणजे वाटणार पण नाही केलेली हा की नाही ती, कारण ती एकदम 30% डार्क हा आणि हे 50% आहेत. आतून बघा, आतून तुमचं वाटणार पण नाही लावलेली हा की नाही ती. आम्हाला समजत नाही. होय, मस्त काम झालेला. टाईम घेतलो पण मस्त काम झालं, एक नंबर आवडला आपल्याक. तर आता आहे ना मी जातले 7 हेवनमध्ये, कारण उद्या माझं बड्डे आहे 14 फेब्रुवारी. हे व्हिडिओ लेट येत माका विश करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायकून काहीतरी ते फोन करून सांगले ना केक कसलो तो, मतलब उघडून बघू नको म्हणून माका सांगलं ना, त्याच्यामुळे मी काय उघडून बघणार नाही आहे. त्यांना फक्त जाऊया तो केक घेऊया आणि घेऊन येऊया, आणि यांका काहीतरी स्वर्ग पिझ्झा वगैरे व्हायचा आहे, पण आपण पिझ्झा घेऊया एक बर्गर आणि येऊया. असला घेतलं केक तर आधी ऑर्डर दिलेलंच होतं, आणि त्या काय काय मग नंतर पेस्ट्री मागवल्याने. तर बघा 7 हेवन म्हणू हा तर आपण घेतलेली असा. आता आहे ना निघूया आणि जाऊया डायरेक्ट घरात. दिवस गेलो आज दिवस. चालेल मित्रांनो, आता मी जस्ट घरात पोचतोय. आता श्रावणी मगाशी येऊन हा घेऊन गेला काय ते 2 पिशवे घेऊन गेला, आणि आमच्या माणसान आधी पहिला खोलल्या नसताना आणि खाऊक बसलो असतो. जाऊन बघतोय. 7 हेवनमधले केक बरे असतात हा, तुम्ही ट्राय करू शकतास. आणि माका तो रेड वेल्वेट जो हा तो जास्त आवडता, त्याच्यामुळे तुम्ही तो जर तुमका आवडत असेल तर नक्की थंयसुलो ट्राय करा. अरे अजून खोललं नाही, माका खोललेलं असतं की काय. श्रावणी कसलो सरप्राईज केक सांगलं माका, खोलून पण नाही दाखवलं त्यांनी. मॅडमनी सांगितलंय खोलायचा नाही म्हणून, मग मी पण नाही खोललंय. उद्या खाणार आस तर बघूया कसलो पिझ्झा तो. बाबा माझा, दिस इज माय पीस. ते टाक, ऑरेगॅनो टाक त्याच्यावर. तर मस्तपैकी आता पिझ्झा पार्टी झालेली आहे. हो हे मॅडमचं आहे. 4 पीस करून काय कापूया. बाबू सॉस पिऊया का साईडला. अजून हे करायचं. टॅमॅटो लय घातलेलं. बेल पेपर आणा टॅमॅटो होते ह्याच्यात. त्याच्यावर. तर चला मित्रांनो, मस्तपैकी आजच्या व्हिडिओत कळलंय काय काय वेगवेगळा भोग मिळालेला असा. तर चला ह्यो व्हिडिओ आता संपवतोय. ह्यो व्हिडिओ लेट येतलो, बघित पण नाहीत खावच्या नादात बघतच नसतो बघतच नसतात ती. तुम्ही